हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, आपण आजचा जो पॉइंट बघणार आहोत दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे, कालपर्यंत मी तुम्हाला जनरली सांगितलं होतं की व्हॉट इज मीन बाय अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स काय असतं. ठीक आहे ना, या तीन गोष्टी फक्त आपण त्यामध्ये डेफिनेशन ही आपण त्यामध्ये बघितली होती. ठीक आहे, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्यामुळे जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन मी या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण जो महत्वाचा पॉइंट सुरू करणार आहोत दॅट इज होमोलोगस सिरीज. ठीक आहे, आता जो पॉइंट सुरू करणार आहोत तो कुठला आहे? होमोलोगस सिरीज. आता कशाला म्हणायचं होमोलोगस सिरीज? बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिणार आहोत होमोलोगस सिरीजची डेफिनेशन. ठीक आहे, लक्षात आलं काय करतोय आपण? सगळ्यात सुरुवातीला डेफिनेशन ऑफ होमोलोगस सिरीज आपण या ठिकाणी बघूया. काय सांगितलंय बघा, ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा, होमोलोगस सिरीज काय आहे? तर इट इज ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडची ही सिरीज आहे ऑफ सेम क्लास, ऑफ सेम क्लास. पण कसे असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड? एकाच क्लासच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची ही काय असणार आहे? सिरीज असणार आहे. लक्षात आलं काय सांगतो आपण? होमोलोगस सिरीज कशाला म्हणायचं आहे? ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ सेम क्लास, सेमच क्लासच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची सिरीज. ठीक आहे, काय सांगतो आपण? होमोलोगस सिरीज. पण आता सेमच क्लास आहे, पण मग त्याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे बघा. ठीक आहे ना, सिरीज इन अ सेम क्लास इन विच बघा, अशा प्रकारची सिरीज आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची की एकाच क्लासचे त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील इन विच ज्यामध्ये काय सांगता येईल? कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स डिफर. बघा, की ज्यामध्ये कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत, म्हणजे त्याच्या लगतचे जे काय मेंबर्स असेल, त्याचे शेजारचे जे काय मेंबर्स असतील, दॅट मेंबर्स डिफर बाय CH2. बघा, त्यामध्ये डिफरन्स कशाचा असणार आहे? फक्त CH2 ग्रुपचा डिफरन्स असेल. CH2 ग्रुप. काय सांगितलं मी? बघा, पुन्हा एकदा सांगतो. व्हॉट इज ए होमोलोगस सीरीज? होमोलोगस सीरीज कशाला म्हणतात? क्या है होमोलोगस सीरीज? इट इज अ व्हेरी इंपॉर्टंट अँड व्हेरी सिंपल पॉइंट. खूपच सोपा पॉइंट आहे. ओके, काय सांगताय बघा, ही एक ऑर्गॅनिक कंपाऊंडची सिरीज असते. पण कशा प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात? हॅव्हिंग अ सेम क्लास, एकाच क्लासचे. आता क्लास कुठले? आपण जे आताच बघितले हे ना, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, अल्केन, अल्कीन, फिनॉल वगैरे हे जे क्लासेस आपण बघितले आता, अकॉर्डिंग टू फंक्शनल ग्रुप मध्ये आपण जे काय क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, ते क्लास सेमच क्लास आहे. ठीक आहे ना, अशा प्रकारची ऑर्गॅनिक कंपाऊंडची सिरीज आहे की तो सेमच क्लास असेल, पण प्रत्येक म्हणजे एकानंतर एक जो ऑर्गॅनिक कंपाऊंड येणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्स कोणाचा असणार आहे? एका CH2 ग्रुपचा त्यामध्ये डिफरन्स असेल. अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? होमोलोगस सिरीज असं म्हणतो. अशा प्रकारच्या सिरीजला आपण काय म्हणतो? होमोलोगस सिरीज असं म्हणणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल, होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. बघा, आपण काय करूया? अल्केनची एक होमोलोगस सिरीज या ठिकाणी बघूया. ठीक आहे ना, होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. बघा, अल्केनचा पहिला जो मेंबर आहे CH4, ज्याचं नाव आहे बघा मिथेन. ज्याचं नाव काय आहे? मिथेन हे त्याचं नाव आहे. ठीक आहे, ज्याचं नाव काय आहे? मिथेन आहे. आता ह्या मिथेन मध्ये जर मी काय केलं, प्लस एक CH2 जर मी याच्यामध्ये जर जोडला, बघा दुसरा मेंबर मला लिहायचा आहे. पहिला मेंबर लिहिला आपण CH4,
दुसरा मेंबर आपल्याला लिहायचा आहे. याच्यामध्ये ऍडिशन कुणाची करायची आहे काय सांगितलंय? CH2 ची. जर मी याच्यामध्ये CH2 ची जर ऍडिशन केली तर मला सांगा दुसरा मेंबर जो असेल तो कुठला असेल रे? बघा CH2 ची ऍडिशन करायची आहे. मग दुसरा मेंबर कुठला? इथं एक कार्बन आहे, इथला एक कार्बन काय होईल? C2. इथं 4 हायड्रोजन आणि इथं 2 हायड्रोजन H6. याचं नाव आहे इथेन. बघा CH4 पहिला मेंबर, दुसरा C2H6. फरक काय दोघांमधला? CH2 चा. ओके, आता ह्या इथेनला आपण अशा पद्धतीनेही लिहू शकतो CH3CH3. हे लिहिलं काय? हे लिहिलं काय? एकच आहे. इट इज सेम. दोन्ही सुद्धा कसं आहे? सेमच आहे. लक्षात राहील का? इथेनला तुम्ही असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय? सेमच आहे. हा काय झाला मित्रांनो? मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपण सुरुवातीला बघितलंय ना, हा काय झाला? मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा काय झाला? कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघितलंय ना आपण? CSF. हा कुठला फॉर्म्युला झाला? CSF, कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा कोणता फॉर्म्युला झाला? मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत? मिथेनचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH4च आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणून मी या ठिकाणी लिहिले नाही. ठीक आहे ना? जर तुम्हाला कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिथेनचा लिहायचा असेल तर तुम्हाला CH4च लिहावं लागेल. मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचं असलं तरी सुद्धा CH4च लिहावं लागेल. ओके, बघा अजून एक पुढचा मेंबर आपण ऍड करूया. आता इथेनच्या नंतरचा मेंबर ऍड करायचा. काय करावं लागेल रे? कुठला ग्रुप याच्यामध्ये आपल्याला ऍड करावा लागेल? आपल्याला ऍड करावं लागेल एक CH2. इथं सांगितलं आपल्याला एक CH2 ग्रुप ऍड करायचा आहे. डिफरन्स काय आहे? एका CH2 ग्रुपचा डिफरन्स आहे. मग C2 आहे, इथला एक C काय झाले? C3. H6 आहे, इथले 2, 6 आणि 2 H8. C3H8. याचं नाव आहे बघा प्रोपेन. याचं नाव आहे प्रोपेन. याला आपण लिहितो कसं माहितीये का? बघा आता हा CH3, हा CH3. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍड काय केलं आपण? एक CH2 ऍड केलेला आहे. मग बघा हा CH3 मध्ये, हा सुरुवातीचा, मध्ये एक CH2 आपण इथला ऍड केला आणि हा शेवटचा हा CH3 पुन्हा एकदा इथं. असंही दाखवू शकता तुम्ही. अशा पद्धतीनेही होमोलोगस सिरीज दाखवू शकता किंवा अशीही दाखवू शकता. ठीक आहे ना? बेस्ट वे पण हाच आहे. तुम्ही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये CSF काय दाखवायचे आपल्याला? होमोलोगस सिरीज दाखवा. इट इज अ बेस्ट वे. हाच योग्य वे असेल. ठीक आहे ना? यापेक्षाही हा वे काय असणार आहे? योग्य असणार आहे. ओके, चला नेक्स्ट अजून पुढचा मेंबर. डिफरन्स काय आला? याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय आहे? CH2 चा. याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय आहे? CH2 चा आहे. दिसतंय ना इथं? इथं CH3 आहे, हा CH3 दिसतो. डिफरन्स काय आहे? CH2 चा आहे. सो अजून एक CH2 आपण ऍड करणार आहोत. मग आपल्याला पुढच्या मेंबरला जाता येईल. बघा अजून एक CH2 ऍड करूया. काय होईल? C4H10. बरोबर आहे ना? C4H10. कसं आलं? लक्षात आलं का? C3 आणि इथला एक C4 झाले. हायड्रोजन 8 आहे आणि इथं 2, 10 झाले. याच नाव असेल याचं ब्युटेन. नाव असेल ब्युटेन. बघा याच्यामध्ये काय ऍड करायचं अजून? मग CH2 ऍड करायचं. बघा CH3, CH2, CH2, CH3. CH2 ऍड करत असताना तो नेहमी मध्येच ऍड करायचा असतो. तो टर्मिनलला ऍड करायचा नाही. ठीक आहे ना? म्हणजे काही जण जर असं करतील बघा CH3, CH3, CH2 असं करायचं नाही. हा जो CH2 आहे तो नेहमी कुठं असला पाहिजे? मध्ये असला पाहिजे. मध्ये टाकून द्या. सर कडीला टर्मिनल पोझिशनला ऑलवेज CH3 ग्रुप पाहिजे असतो. कोणता ग्रुप ठेवायचा असतो? CH3 ग्रुपच ठेवायचा असतो. लक्षात आले? होमोलोगस सिरीज. आता ही आहे होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. याला आपण लांबपर्यंत पुढे नेऊ शकतो. बघा अजून एक CH2 याच्यामध्ये ऍड केला आणि ब्युटेन नंतर पेंटेन येईल. अजून एक CH2 ऍड केला, नंतर हेक्सेन येईल, हेप्टेन येईल. हे नाव पण मी सांगणार आहे नंतर. या पार्ट नंतर आपण नॉमेनक्लेचरच्याच पार्टला जाणार आहोत, त्यामुळे तिथेही काळजी करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. सो एक 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 काय करायचं? फक्त तुम्हाला मेंबर ऍड करत चालायचंय. काय करा, घरी तुम्हाला हा होमवर्क आहे असं समजा आणि तुम्हाला 10 पर्यंत हे करायचं आहे. ठीक आहे. मी अल्केनची सिरीज पूर्ण करतो वाटल्यास या ठिकाणी. अजून एक आपण काय केलं याच्यामध्ये? CH2 ऍड केला. हे ना CH2.
काय होईल C5H12 C5H12 याचं नाव असेल पेंटेन. कंपाऊंड कसा असेल बघा CH3 CH2 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 CH3 नाव काय असेल याचं पेंटेन. सो अशा पद्धतीच्या सिरीजला वन बाय एक 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 काय करायचं फक्त तुम्हाला या ठिकाणी CH2 ऍड करत चालायचं आहे. तो ही जी सिरीज आहे याला आपण काय म्हणणार आहोत होमोलोगस सिरीज. एकच क्लास आहे का बघा ही डेफिनेशन या ठिकाणी उभी होते का नाही बघा. मी काय म्हणतोय दॅट इज अ होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. ठीक आहे आता ही आहे का होमोलोगस सिरीज बघा ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ही सगळी. येस दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ सेम क्लास. आता बघा सगळ्यांचा क्लास सेमच आहे का आहे सिंगल बॉन्डच आहे आणि कार्बन आणि हायड्रोजनच आहे म्हणजे हायड्रोकार्बनच आहे. ठीक आहे ना आणि अल्केनच आहे. अल्केन शिवाय दुसरं काय आहे का अजिबात नाही. ठीक आहे इन विच कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स डिफर बाय CH2 ग्रुप. आता कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स म्हणजे काय एका नंतरचा एक किंवा त्याच्या आजूबाजूचे शेजारचे नाही उसके पडोस के मेंबर्स कोणताही एक मेंबर बघा त्याचे शेजारी बघा डिफरन्स काय दिसतोय तुम्हाला हा CH2 चा डिफरन्स असेल. फॉर एक्झाम्पल बघा आता मी हा कंपाऊंड घेतो. ठीक आहे याच्या आजूबाजूला कुठला आहे बघा हाच याचं नाव आहे प्रोपेन. याच्या वरती कोण आहे इथेन आहे खाली आहे ब्युटेन. सो व्हॉट इज द डिफरन्स यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा इथून मी वरती गेलो तर CH2 चा डिफरन्स आहे CH2 कमी आहे. इथून मी खाली आलो तर CH2 चा डिफरन्स आहे एक CH2 जास्त आहे. सो डिफरन्स कुणाचा आहे CH2 चाच आहे एकाच CH2 चा डिफरन्स आहे. आलं लक्षात. सो म्हणून मी काय म्हणणार आहे दिस इज द होमोलोगस सिरीज ऑफ कोणत्या क्लासचे आहेत हे सगळे अल्केनचे आहेत. सो दॅट्स व्हाय वी कॉल दिस इज द होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. आणि याला तुम्ही असं 10 पर्यंत नेऊ शकता ठीक आहे किंवा पुढेही नेऊ शकता काही अडचण नाही. ओके लक्षात राहील इथपर्यंत. सो दॅट इज द होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. ओके नेक्स्ट पुढची होमोलोगस सिरीज आपण अजून एक होमोलोगस सिरीज बघूया. ठीक आहे सो मी नेक्स्ट घेणार आहे बघा या ठिकाणी सेकंड होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलची होमोलोगस सिरीज. ठीक आहे काय घेतोय बघा आपण अल्कोहोलची होमोलोगस सिरीज आपण या ठिकाणी घेत आहोत बघा. सो व्हॉट इज द फर्स्ट मेंबर. मी या ठिकाणी आता काय करतो डायरेक्टली मेंबर्स घ्यायला सुरुवात करतो. CH3OH CH3OH दिस इज द फर्स्ट मेंबर. नाव आहे मिथेनॉल. नाव काय आहे मिथेनॉल. आता बघा हा झाला फर्स्ट मेंबर. ऍड काय करायचंय तुम्हाला CH2 बघा CH3 CH2OH सेकंड मेंबर. याच्यामध्ये याच्यामध्ये डिफरन्स फक्त CH2 चा आहे. नाव असेल याचं इथेनॉल. ठीक आहे नेक्स्ट पुढचा बघा CH3 CH2 अजून एक CH2OH नाव असेल याचं प्रोपॅनॉल. ठीक आहे अजून एक बघा CH3 CH2 CH2 एक CH2 ऍड केला OH नाव काय असेल याचं ब्युटेनॉल. ठीक आहे ना किंवा ब्युटेन 1 ऑल ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. ठीक आहे ना किंवा आपण याला असं म्हणूया ब्युटेनॉल म्हणण्यापेक्षा एन ब्युटिल अल्कोहोल. एन ब्युटिल अल्कोहोल. सो नेक्स्ट याच्यानंतर अजून एक मेंबर CH3 CH2 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 हे झालं सेम वरचा फ्रेंड. एक CH2 अजून ऍड केला OH लिहिला. ठीक आहे ना सो एन पेंटिल अल्कोहोल. एन पेंटिल अल्कोहोल. ठीक आहे अजून एक बघा CH3 CH2 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 हा झाला वरचा फ्रेंड. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 एक अजून ऍड केला आपण CH2OH नाव असेल याचं N.
हेक्सिल अल्कोहोल, हे नाही एन हेक्सिल अल्कोहोल. सो अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, अल्कोहोलची होमोलोगस सिरीज. आता अल्कोहोल म्हणलं की फंक्शनल ग्रुप काय असतो, OH आहे की नाही तर OH. ठीक आहे ना, आपण काय बघतो अल्कोहोलची होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज आता काय सांगितलं होतं डेफिनेशन, इट इज अ ऑर्गॅनिक सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आहे का, यस आहे. ओके, नेक्स्ट काय सांगितलं आपण, ऑफ अ सेम क्लास. सेम क्लास दिसतोय, यस सेम क्लास आहे, सगळे अल्कोहोल्स आहे, दॅट मीन्स सेम क्लास, एकच क्लास आहे. सो इट इज अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ अ सेम क्लास. ठीक आहे ना, इन विच ज्यामध्ये कॉन्झिक्युटिव्ह कंपाऊंड डिफर बाय, ज्यामध्ये एका नंतरचा एक येणारा जो कंपाऊंड आहे त्यामध्ये डिफरन्स काय असला पाहिजे, कशाचा, CH2 चा डिफरन्स असला पाहिजे. 1 CH2 चा डिफरन्स त्या ठिकाणी असला पाहिजे. यामध्ये तुम्हाला डिफरन्स काय दिसतो, इथून इथं आल्यानंतर 1 CH2 चा, इथं आल्यानंतर 1 CH2, इथं आल्यानंतर 1 CH2, 1 CH2, 1 CH2. सो पुढे पुढे जसं जातो तसं एका CH2 चा काय होतं, या ठिकाणी इन्क्रीमेंट होत आहे, डिफरन्स येत आहे. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट दिस इज द होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, दिस इज द होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. लक्षात राहील आता, दिस इज द होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. आता या पद्धतीनं इन दिस वे आपण काय करू शकतो, होमोलोगस सिरीज ऑफ अदर क्लास आपण या ठिकाणी तयार करू शकतो. ठीक आहे, तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल अल्कोहोलचं आपण केलेलीच आहे, अल्डिहाइड तयार करू शकता, होमोलोगस सिरीज ऑफ कीटोन तयार करू शकता, होमोलोगस सिरीज ऑफ अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, त्यानंतर अमाइन्स आहेत, अमाइनची होमोलोगस सिरीज तुम्ही तयार करू शकता. जेवढे क्लास आपण बघितलेले आहेत त्या सगळ्याची होमोलोगस सिरीज काय करू शकतो, आपण तयार करू शकतो. ठीक आहे, मग लक्षात आलं आता, होमोलोगस सिरीज.